श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. सिंह आणि गाढव. समर्थांनी उत्तमाचा भाग दिला. दुसऱ्यांच्या शक्तीचा वापर करून कोणाशी शत्रुत्व करू नये. एक गाढव आणि सिंहामध्ये खूप मैत्री होती, परंतु त्यांचा स्वभाव मात्र खूप वेगळा होता. ते दोघे ज्या ठिकाणी जात असत, त्यांच्या येण्याने जंगलातले सगळेच प्राणी जंगलात पळत असत. गाढवाला एकच भ्रम होता की हे सर्व प्राणी त्याला बघूनच पळत आहे, पण खरं तर ते सिंहाला घाबरून पळत होते. एकदा जंगलात फिरत असताना त्यांना एका कोल्ह्याची टोळी दिसते. ते पाहून गाढवाच्या अंगात जसे नव्यानेच प्राण येतो, तो त्या दिशेने तोंड उघडे करून धावत जातो आणि त्यांच्यावर हल्ला चढवतो. त्याच्या हल्ल्याने बेसावध असलेली कोल्ह्याची टोळी इतरत्र पळत सुटली. कोल्हे देखील बघत नाही आणि त्यांच्यावर हल्ला करणारा कोणता प्राणी आहे हे पाहून गाढवास खूपच आनंद होतो. मोठ्या गर्वाने पावले टाकीत तो सिंहाकडे येतो. त्यावर सिंह म्हणाला, काय झाले मित्रा, तू इतका दमलास कशामुळे? त्यावर गर्वाने फुगलेला गाढव म्हणाला, अरे काही नाही रे, ते मला बघून इतक्या जोरात पळाले की त्यांना वाटले की मी त्यांना खायला चाललेलो आहे. किती घाबरट आहेत ना ते. याचं बोलणं ऐकून सिंह पोट धरून हसू लागला. अरे हेच कारण आहे तू खुश असण्याचं. अरे तू माझा जिवलग मित्र आहेस ना, पण तू हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे की तू एक गाढव आहेस, सिंह नाहीस. ते कोल्हे तुला नाही तर मला बघून पळाले. कधी एकटे असताना असं कृत्य करू नकोस, नाहीतर तेच कोल्हे तुझे तुकडे करून खातील. म्हणून दुसऱ्यांच्या शक्तीचा वापर करून कोणाशी शत्रुत्व करूच नये. कसा भाग दिलेला आहे. कोणाला गर्व आला तर गाढवाला. गाढवाला काय वाटलं की मला बघून कोल्हे पळून गेले, परंतु पाहिलं कोणाला? सिंहाला. मग आपलं पण तसंच असतं. आपल्याला वाटतं की आपल्यामुळेच सर्व झालेलं आहे, आपण सर्व प्रकारे कार्य करत आहोत आणि आपल्यामुळे सर्व यश प्राप्त झालेलं आहे, परंतु करता करविता कोण आहे? अंतरीचा अंतरात्मा आहे. जोपर्यंत ईश्वर परमेश्वर आपल्या हृदयात वास्तव्याला आहे, तोपर्यंत तो सर्व आपल्या उत्तम प्रकारे कार्य करून घेत आहे. परंतु वाहवा कोणाची होते? तर या देहाची होते. परंतु आपल्याला जाणीव असली पाहिजे की चालवणारा प्रत्यक्षपणे भगवंत आहे. तो आहे म्हणून आपण चालत आहोत. मग तसंच त्या गाढवाला काय वाटलं की मी जोपर्यंत रस्त्याने चालत आहे तोपर्यंत मला सर्व बाकीचे प्राणी बघून पळून जात आहेत. परंतु सर्व प्राण्यांना माहीत होतं की सिंह आणि गाढव यामध्ये मैत्री आहे. त्याचा स्वभाव सुद्धा मात्र खूप वेगळा होता ना गाढवाचा. जंगलातील सगळेच प्राणी त्या जंगलात यायला घाबरत असत आणि दोघांची मैत्री असल्यामुळे प्रत्यक्षपणे गाढवाला पाहून सुद्धा पळत असत, कारण का बाजूला सिंह होता. परंतु गाढवाचा एकच भ्रम होता, सर्व प्राणी त्याला घाबरून पळत आहेत असं त्याला वाटायला लागलं. म्हणून एकदा जंगलात फिरत असताना त्यांना एका कोल्ह्याची टोळी दिसली. ते पाहून गाढवाच्या अंगात प्राण येतो. तो त्या दिशेने तोंड
उघडे करून बघा धावत जातो आणि त्यांच्यावर हल्ला चढवतो. कोल्हे दिसले म्हणून गाढव काय करायला लागला, त्यांच्यावर हल्ला करायला लागला. त्याच्या हल्ल्याने बेसावध असलेली कोल्ह्याची टोळी इतरत्र पळत सुटली. आता घोड्याला काय वाटलं की मी त्यांच्या अंगावर धावून गेलो म्हणून सर्व कोल्हे धावून सुटले. परंतु कोल्हे हे देखील बघत नाहीत की त्यांच्यावर हल्ला करणारा कोणता प्राणी आहे. हे पाहून गाढवास खूप आनंद होतो. गाढवाला आनंद झाला की मला पाहून सुद्धा लोक म्हणजे प्रत्यक्षात कोल्हे सुद्धा पळून गेली. जसा सिंह राजा आहे या जंगलाचा, तसा मी सुद्धा राजाच आहे, असं संपूर्णपणे त्या भ्रमामध्ये होता. तो मोठ्या गर्वाने पावले टाकीत सिंहाकडे आला आणि सिंहाला म्हणाला, बघितलंस, सर्व प्राणी पळून जातात, आलेला समोर घाबरून जातो. मग सिंहाने विचार केला, तू ज्याप्रमाणे आलास त्याप्रमाणे तू इतका दमलास कशामुळे? मग त्यावर गर्वाने फुगलेला गाढव म्हणाला, अरे काही नाही रे, ते मला बघून इतक्या जोरात पळाले. म्हणजे कोण? कोल्हे. त्यांना वाटलं की मी त्यांना खायलाच आलेलो आहे. किती घाबरट आहेत ना ते. दुसरे कुठलेही प्राणी येतात ते सुद्धा घाबरून पळून जातात. याचं बोलणं ऐकून सिंहाला हसूच आवरेना. सिंह पोट धरून हसू लागला. अरे हेच कारण आहे तू खुश असण्याचं, कारण तू माझा जिवलग मित्र आहेस. आता गाढवाला कमीपणा वाटला, परंतु गाढवाला हे सुद्धा लक्षात आले नाही की सिंह माझा मित्र आहे आणि सिंहाला सर्वजण घाबरतात. पण सिंह म्हणाला, तू एक गाढव आहेस, सिंह नाही. हे जेव्हा त्याला कळालं, हे जेव्हा त्याला सांगितलं, तेव्हा अजून त्यांनी सांगितलं की ते तुला कोल्हे घाबरून पळाले नाही, तर मला बघून घाबरले. कारण मी तुला दिसलो नाही, परंतु त्यांना मी दिसलो. कधी एकटे असताना असं कृत्य करू नकोस, त्यांच्या अंगावर जाऊ नकोस, नाहीतर तुझ्यावर हल्ला झाल्याशिवाय राहणार नाही. कारण गर्वाने, अभिमानाने, अहंकाराने जर आपण एखादं कार्य केलं ना, त्याची ओळख समजून जर घेतली नाही की पुढे प्रसंग काय आहे ते जर जाणून घेतलं नाही आणि नुसतंच आपण भ्रमामध्ये गेलो, तर शेवटी प्रसंग तो येणारच ना. म्हणून सिंह म्हणाला, नको ते कृत्य करू नकोस, नाहीतर तेच कोल्हे तुझ्यावर प्रसंग आणण्याचा प्रयत्न करते. दुसऱ्याच्या शक्तीचा वापर करून कोणाशी शत्रुत्व करू नये. आता दुसरीची शक्ती म्हणजे कोणाची? तर सिंहाची शक्ती वापर कोण करतोय? तर गाढव. मग अशा शत्रूला लांबच ठेवलेलं बरं ना. बरोबर आहे की नाही? आपण कोणाच्या बघा, दुसऱ्यांच्यावर जर आपण अवलंबून राहिलो तर आपलं काम पण बुडून जातो आणि दुसऱ्यांचं काम पण बुडून जातो. म्हणजे काय? जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयंचे कष्ट गेला तोची भला. म्हणून मित्र कोण, शत्रू कोण, जाणून घेतला पाहिजे. आपल्या शक्तीचा आपण वापर नक्कीच करता यायला पाहिजे. आपल्याला सामर्थ्य पुरवणारे सद्गुरू साक्षात आहेत, परंतु दुसऱ्यांच्या शक्तीचा वापर करू नका. दुसऱ्यांच्या शक्तीचा जर आपण वापर करण्याचा प्रयत्न केला तर मित्र बाजूला राहतील आणि शत्रूसुद्धा आपल्या अंगावर आल्याशिवाय राहणार नाही. आणि नंतर मित्र आपल्याला बघा ज्याप्रमाणे
आता गाढव आणि सिंह मित्र होते तरीसुद्धा मित्रपणा आपल्याला कमीपणा आणण्याचा प्रयत्न करतील. म्हणून दुसऱ्यांच्या शक्तीचा वापर केव्हाही करू नये आणि कोणाशी शत्रुत्व करूच नये. जय जय रघुवीर समर्थ.